मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना मोठा पक्ष ठरल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला चांगलंच ठणकावलेलं आहे. शाहिस्तेखानाचं बोट कापलं अशा शब्दात भाजपवर त्यांनी हल्ला चढवलाय. संजय राऊत यांच्याशी बातचीत केलेली आहे. आपले प्रतिनिधी हेमंत बरसे आहेत. मुंबई कोणाची आणि मुंबई कोणाची ह्यासाठी आता शिवसेना ज्या पारदर्शकतेच्या भाजपच्या विकेटवर खेळते आहे आणि सेंचुरी पूर्ण करणार आहे आणि ह्या पारदर्शकतेसाठी ज्या पद्धतीने ठासून मारली, नक्की ठासून मारली संजयजी? मुंबईकरांनी मारले, आम्ही कोण मारणार? मुंबईची जनता आमच्या पाठीशी आहे. त्यांनी जनतेला आव्हान दिलं होतं. जनतेच्या मनात शिवसेना आहे, मातीत शिवसेना आहे, रक्तात शिवसेना आहे. हे तुम्हाला रक्त असं बदलता येणार नाही ना. तुम्ही शिवसेनेला संपवायला निघाला होता, सत्तेचा गैरवापर करून, पैशाचा गैरवापर करून. अशा प्रकारचं पाप याआधी या देशातल्या कुठल्याही राजकीय पक्षाने केलं नव्हतं. सगळ्यांचं म्हणणं होतं देशात काही होऊ द्या, मुंबईत शिवसेनाच पाहिजे, वचक पाहिजे, शिवसेनेचा धाक पाहिजे. आणि तुम्ही आम्हाला आव्हान देता सत्ता आहे म्हणून. सत्ता चंचल असते हो. ती दाखवलं जनतेने काय ते. मुंबईच्या जनतेवरती अशा प्रकारच्या कुठलाही दाब दबाव धमक्यांचा प्रभाव पडत नाही. मुंबईच्या जनतेनं ठरवलं आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारायचं, ते स्वीकारलेलं आहे. मी सांगितलेलंच आहे, ज्या दिवशी गठबंधन किंवा युती तोडली त्या दिवसापासून सरकार नोटीस पिरियडवरती आहेच ना. आता पाहू काय करायचं ते. BJPला 50-55 जागांचा टप्पा गाठता आला, हे चांगलं यश मानतो मी. नाही चांगलं यश आहे. आणि एक उत्तम प्रबळ विरोधी पक्ष कसा असावा, हे त्यांनी पारदर्शक विरोधी पक्ष कसा असावा. जशी सत्ता पारदर्शक पाहिजे तसा विरोधी पक्षसुद्धा पारदर्शकच पाहिजे. लाट फक्त शिवसेनेची, शिवसेनेची मुंबईवर नेतृत्व बाळासाहेबांचं आणि उद्धव ठाकरेंचं, असंच संजय राऊत सांगतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल निर्मळसह हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई.